शिरोळ शहरातील आध्यात्मिक क्षेत्रातील मानाचं व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायातील प्रमुख मार्गदर्शक आणि समाजकार्यात सातत्याने योगदान देणारे शिरोळभूषण हरिभक्तपरायण दिलीपराव रामचंद्र माने यांना राष्ट्रीय हिंदू समाजभूषण पुरस्कार 2026 जाहीर झाला. अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे प्रमुख भगवताचार्य हरिभक्तपरायण अतुल शास्त्री आदमाने यांनी शिरोळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. तारी क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अतुल शास्त्री आदमाने यांनी सांगितलं की अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीच्या वतीने चौथी हिंदू संत परिषद शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत पवित्र तीर्थक्षेत्र अयोध्या उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये हिंदू धर्माविषयी निर्माण होणारे संभ्रम दूर करणं, संतांच्या विचारांचा प्रसार करणं आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी यज्ञ यागासारख्या धार्मिक उपक्रमांद्वारे धर्माची उंची कायम राखणं हा उद्देश आहे. यावेळी त्यांनी पुढे सांगितलं की सध्याच्या काळात संतांचे विचार आणि आचार समाजाने आत्मसात करण्याची अत्यंत गरज आहे. संतांनी दिलेली शिकवण समाजातील सुसंस्कृत अध्यात्म आणि नैतिक मूल्य टिकवून ठेवण्याचं काम करतात. संतांची वाणी आणि पत्रकारांची लेखणी हिंदू राष्ट्रविचार अधिक दृढ करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच देशातील शेती व्यवस्था ही समाज आणि राष्ट्राच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची असून शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणाशिवाय समाजाची प्रगती शक्य नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान अधिक महिन्याच्या निमित्ताने 21 मे ते 23 मे 2026 या कालावधीत अयोध्या येथे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये महाविष्णू याग, हिंदू धर्मरक्षण विषयक उपक्रम तसेच सामाजिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार. हरिभक्तपरायण दिलीपराव माने यांचे हिंदू धर्माविषयी असलेले निष्ठावान कार्य, वारकरी संप्रदायातील योगदान तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग याचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रीय हिंदू समाजभूषण पुरस्कार 2026 देण्यात येणार आहे. या भव्य पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खोपोली येथील कर्मयोगी पद्मश्री दादा इधाते राहणार आहेत. तसेच शिर्डी देवस्थानचे विश्वस्त खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष हरिभक्तपरायण गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर, गीता परिवार पुण्याचे कोषाध्यक्ष वल्लभ व्यास तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हरिभक्तपरायण दिलीपराव माने यांना पुरस्कार जाहीर झाल्याचं अधिकृत पत्र प्रदान करण्यात आलं. याप्रसंगी गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने देशमुख, हरिभक्तपरायण डॉक्टर आप्पासो पुजारी, रामचंद्र पाटील, मानसिंग पाटील, चंद्रकांत महात्मे, बाळासाहेब कोळी, राहुल खोत, अभिजित माने, बबन पुजारी, उदय संकपाळ, शिलेदार, राजेंद्र प्रधान, तानाजी जाधव, बापूसाहेब गंगधर, सिद्धेश्वर विधाते, संभाजी मस्के, बाळासो पुजारी, सुखदेव पुजारी, रामचंद्र पुजारी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक हरिभक्तपरायण विक्रम बनकर महाराज यांनी केलं तर शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष DR पाटील यांनी आभार मानले. शिरोळ शहरासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या या सन्मानामुळे परिसरात आनंदाचं वातावरण असून विविध स्तरातून हरिभक्तपरायण दिलीपराव माने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. मराठी S News साठी शिरोळहून दिलीप कोळी. या समितीच्या पुढे सगळे शून्य आहेत. मी लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाची माझ्या घरामध्ये आवड, परंपरा या नात्याने